पॉलिसीला अनुसरून त्यांनी काय शिवायचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगा शिवायच्या. म्हणजे स्लिंग पर्स असेल, डबल चेन पर्स असेल, सिंगल चेन पर्स असेल, किंवा प्रवासी बॅग आहे. प्रवासी बॅगांबरोबर मला वाटतं पाऊच आहे, बोट बॅग आहे, समोसा बॅग आहे, असे एक ना अनेक बॅगा तुम्हाला शिकायच्या. पहिले कापडी पिशव्या कापडावर, आणि त्यानंतर मग आपल्याला जूट वरती ते सगळं करून दाखवायचं. पण हे करत असताना बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे प्रत्येक वेळेस बॅगच विकत घ्यायला माणूस येईल असं नाही. मला वाटतं मॅडम त्याला अनुसरून काही एखादा दुसरा ब्लाऊज पण तुम्हाला सांगतायत. म्हणजे काय की मॅचिंग ब्लाऊजला मॅचिंग पर्स, म्हणजे ब्लाऊजचा कपडा शिल्लक राहिला तर एखादी पर्स शिवून घ्यायची, किंवा ड्रेसचा कपडा शिल्लक राहिला तर एखादी मॅचिंग बॅग शिवून घ्यायची. तर या बॅगा आपल्या वॉशेबल पण असतात आणि त्या निमित्ताने तुम्हाला 4 पैसे सुद्धा मिळतात. जसं आता आपल्याकडे रुखवत असतं, रुखवतामध्ये किंवा मकर संक्रांतीचं पूजा असते, किंवा आता गुरुवारची पण पूजा असते, तर लोकांना वाटण्यासाठी आपण काहीतरी डबे वगैरे बाकीच्या गोष्टी रस्त्यावरून आणतो. त्यापेक्षा आपण शिवलेल्या पर्स जर आपण लोकांना वाटल्या तर आपले पैसे सुद्धा वाचतील, आणि ते पैसे वाचले म्हणजेच आपण काय झाले